अंबादास दानवे बोलतायत, थेट जाऊयात. कोण ठेवतो याला काही अर्थ नाही. ह्या सगळ्या गोष्टी मंत्रिमंडळाचा किंवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळाचं खातेवाटप, कोण कोण शपथविधी घेतं त्याच्यानंतरच स्पष्ट होईल. खरं तर उपमुख्यमंत्री पदाला काहीच अर्थ नाही. उपमुख्यमंत्री म्हणजे जनरल सगळ्या कॅबिनेट मंत्र्यासारखा आहे. याच्याविषयी सर्वोच्च न्यायालयानं, उच्च न्यायालयानं स्पष्ट भूमिका घेतलेली. हे एक नाममात्र मान देण्यासाठीचं पद आहे. बाकी उपमुख्यमंत्र्याला कोणता विशेष अधिकार आहे? काहीच नाही. जो कॅबिनेट मंत्र्याचा अधिकार तोच उपमुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. राज्यात 22 ठिकाणी उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. त्या ईव्हीएमवरती उमेदवारांना संशय आहे आणि शरद पवारांनी सुद्धा ईव्हीएमवर प्राथमिकदृष्ट्या संशय यायला लागलेला आहे असं म्हटलं. आत्ता 22ची संख्या आली. मला असं वाटतं मोठी संख्या जे निवडून आलेले किंवा पराभूत झालेले सत्ताधारी पक्षाच्या लोकांची सुद्धा त्या बाबतीत मागणी राहणार आहे. कारण या सगळ्या गोष्टी सुस्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं अजून अनेक निवडणूक याचिका दाखल करायला 1 महिन्याचा वेळ आहे. आता व्हीपॅटच्यासाठी 6 का 8 दिवसाचा वेळ होता, परंतु निवडणूक याचिकेसाठी अजून 1 महिन्याचा वेळ आहे. अनेक याचिका याच्यात सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात जातील. तुमचा ईव्हीएमवर संशय आहे का त्या प्रक्रियेवर संशय आहे? ईव्हीएमवर प्रक्रियेचं काय संशय? तिकडं गोंदियाला अपघात झाला होता मोठा, 11 लोकांचा मृत्यू झाला होता. कसं झालं? बस 10 लाख रुपये मदत होऊन जाईल. 11 लोकांचा मृत्यू, त्याला 10 लाख. दुर्दैवी असा अपघात कशामुळे झाला? मानवी चुकामुळे झाला की अन्य चुकामुळे झाला, या ते टेक्निकल चुकामुळे झाला. परंतु जे काही मृत आहेत त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना सरकारने जे शक्य होईल ती मदत केली पाहिजे. मुंबईतल्या तुमच्या घरासमोर संजय शिरसाटांनी त्यांच्या वाढदिवसाची बॅनर लावली. माझ्या घरासमोर बॅनर लागत असतात. त्यात शिरसाटांचं लागलं असेल. मी काय वाचलं नाही, मी पाहिलं पण नाही. ते तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न असे दिवस नाही, असं काय बॅनर बिनर लावून दिवसणारा कार्यकर्ता काय? विचारा नाही पण राहून जाईल. नाना पटोलेंची भूमिका ईव्हीएम बद्दल आता त्यांना ईव्हीएमवर आक्षेप नाही. आता नाना प्रक्रियेवर ईव्हीएमवर आक्षेप नाही, त्यामुळे त्यांची भूमिका बदलली, संभ्रम असं नाही. कोणत्या व्यक्तीची भूमिका नसते, पक्षाची भूमिका असते. ईव्हीएमविषयी त्यांनी खरं तर बराच अभ्यास केलेला आहे. त्यांनी काल प्रश्न विचारलेले की रात्री 11:30 पर्यंत मतदान कुठं चालू होतं, कारण 5 वाजेपर्यंत वेगळी मतदानाची आकडेवारी होती, 6 वाजता ती वेगळी कशी झाली, मतदानाचे नियम काय आहे, 6 वाजता मतदान बंद होतं, जे 100 मीटरच्या आत असतात तेवढ्यांनाच असे 75 लाख लोकांनी मतदान 6 वाजेच्या नंतरच्या ह्याच्यात केलं, अशा प्रकारची नोंद आहे. त्याच्याविषयी त्यांनी चांगला अभ्यास केला आणि वाटतं त्याचे पुरावे जसजसे समोर येतील त्या संदर्भात निवडणुकीतील धांदली ज्याला म्हणता येईल, गोंधळ